आई तुळजाभवानी इथे कशी प्रकट झाली याविषयीची कथा सांगायची झाली तर आई ना कोणत्या राजाच्या हाकेला धावून आली ना कोणत्या देवांच्या हाकेला धावून आली, तर ती धावून आली अनुभूती नावाच्या एका आपल्यासारख्या भक्ताच्या हाकेला। तर ही कथा सुरू होते यमुनाचल पर्वतावर। यमुनाचल पर्वतावर अनुभूती आणि तिचे पती कर्दम ऋषी यांचा सुखी संसार सुरू होता, परंतु अचानक कर्दम ऋषी कालवश झाले, त्यांचं निधन झालं आणि अनुभूती त्यांच्या मागे तिच्या पोटी एक पदराला मूल घेऊन राहिली। आणि अशा वेळेला ती सती जायला त्यांच्यासोबत तयार होती, पण तेव्हाच आकाशवाणी झाली की अनुभूती तू जर आता सती गेलीस तर तुझ्या पोटात असलेलं बाळ सुद्धा मरण पावेल, आणि ते बाळ मरण पावलं तर तुला बालहत्येचं पाप लागेल। आणि त्याच्यामुळे अनुभूती सती जाण्यापासून थांबली आणि तिथेच ती यमुनाचल पर्वतावर तपश्चर्या करू लागली। तिने आपल्या पोटी जन्मलेल्या कपिल बाळाला 3 वर्ष छान वाढवलं आणि त्याला गुरुगृही पाठवलं आणि ती याच यमुनाचल पर्वतावर असंख्य दिवस तप करत राहिली। तिचा तप सुरू असताना तिथे कुकर नावाचा एक राक्षस आला आणि तो तिला त्रास देऊ लागला। तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला। अनुभूती खूप घाबरली आणि तिने तुळजाईचा धावा केला, तिने त्या देवीचा धावा केला आणि ती जोरात ओरडली, आई त्वरित धावून ये। आणि तशी आई त्वरित धावून आली आणि म्हणूनच तुळजाभवानीचं नाव हे पहिलं तर त्वरित आहे आणि नंतर त्याचा अपभ्रंश होत हे नाव तुळजा असं पडलं।